आशयासाठी 10 मार्क, सादरीकरणासाठी 10 मार्क, प्रेक्षकाचा प्रतिसाद याच्यासाठी 10 मार्क, असे एकूण 30 मार्क आहेत. या कवी संमेलनासाठी लाभलेल्या प्राध्यापिका चिखली मॅडम, प्राध्यापका अविनाश मॅडम, प्राध्यापक स्वागत करावं. हॅलो. प्राध्यापक इके सर यांना विनंती आहे की त्यांनी प्राध्यापिका वानखडे मॅडम यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सर्व विद्यार्थ्यांना, या कवी संमेलनामध्ये भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की एकूण 30 गुण आहेत. त्यापैकी आशयासाठी 10 गुण, सादरीकरणासाठी 10 गुण, प्रेक्षकाचा प्रतिसाद 10 गुण, असे एकूण 30 गुण आहेत. कुमारी दिव्या दाडे या विद्यार्थिनीने इथे यायचं आहे आणि आपली कविता इथे सादर करायची आहे. दिव्या दाडे. ईश्वर दाडे, मी BA फर्स्ट इयरची विद्यार्थिनी. माझ्या कवितेचं नाव आहे बाप आणि लेक. येणाऱ्या परिस्थिती जाणीव नव्हे तर वाटण्यास येणाऱ्या त्या प्रत्येक कठीण प्रसंगाला कसं तोंड द्यायचं याचं फक्त शिक्षण नव्हे तर अनुभवाचे धडे घेऊन योग्य मार्गदर्शन, संयम, शांतता आणि संघर्ष ह्या प्रवासामधला जे अंतर आहे त्या प्रामाणिकपणाची ढाल करून फक्त जबाबदारी नव्हे तर युद्धाचं नेतृत्व करणारा, माझ्या मागे खंबीर उभे असलेला माझा बाप. तलवारीची धार आहे, युद्धाचा मैदान आहे. तलवारीची धार आहे, युद्धाचा मैदान आहे. हिमतीला आवाज आहे, मनगटात बळ आहे, मनगटात बळ आहे. पाठीवर छावा जखमांचा प्रहार, पाठीवर छावा जखमांचा प्रहार. विजयाची ढाल आहे, बाप माझा आहे, बाप माझा आहे. बाबाचं गाडी धडधड करू लागतं, चिमणी घट्ट सोडून जाणार म्हणून आतल्यात रडू लागतं, आतल्यात रडू लागतं. हसरे खेळणारे बाबा एकदम धीर दिसू लागतात, हसरे खेळणारे बाबा गंभीर धीर धरू लागतात. पोरीचा मागं येण्याचं स्वतःचा उठून घेऊ लागतात. पोरीला पाणी मागण्याच्या पेक्षा स्वतःला उठून घेऊ लागतात. या घरातला चिवचिवाट आता कायमसाठी थांबणार, या घरातला चिवचिवाट आता कायमसाठी थांबणार. म्हणून बाप लेक झोपल्यावर तिचा बाप पाहून रडतो, तिच्याकडे पाहून रडतो. अंबू चिंबूचा करत करत मोठी कधी झाली कळलं नाही. बाप सांगतो तिला सोडून मला कधी पाणी गिळलं नाही. दिवसातून एकदा तरी मायेने जवळ घ्यायचं, दिवसातून एकदा तरी मायेने जवळ घ्यायचं. परक्याचं धन असलं तरी द्यायला मात्र नको वाटतं, द्यायला नको मात्र वाटतं. उठल्यापासून झोपेपर्यंत बापाची काळजी ते घेते, उठल्यापासून झोपेपर्यंत बापाची ती काळजी घेते. आज ना उद्या जाणार म्हणून पोरगी जास्त लाडायची असते, पोरगी जास्त लाडायची असते. पोरगी जाणार म्हटलं की बाप आतून तुटून जातो, पोरगी जाणार म्हटलं की बाप आतून तुटून जातो. कळत नाही बैठकीतून अचानक का उठून जातो, कळत नाही बाप अचानक बैठकीतून का उठून जातो. इकडे तिकडे बाबा गुपचूप डोळे पुसतात, इकडे तिकडे बाबा गुपचूप डोळे पुसतात. लेकीचं कल्याण झालं म्हणून पुन्हा बैठकीत बसतात, पुन्हा बैठकीत बसतात. तिचा सगळा जीवनपट क्षणाक्षणाला आठवत राहतो, तिचा सगळा जीवनपट क्षणाक्षणाला आठवत राहतो. डोळ्यात येणाऱ्या आसवांना बाबा वापस पाठवतो, बाबा वापस पाठवतो. बीपीची गोळी घेतली का ग आता कोण विचारेल ग, बीपीची गोळी घेतली का आता कोण विचारेल ग. जास्त गोड खाऊ नका म्हणून आता कशाला दाटेल ग, कोण दाटेल ग. बाबा कुणाचं ऐकत नाही पण पोरीला नकार देत नाही, बाबा कुणाचं ऐकत नाही पण पोरीला नकार देत नाही. तिने रागात पाहिलं की ताटात गुलाबजाम घेत नाही, गुलाबजाम घेत नाही. एका अर्थाने पोरगी म्हणजे काळजीच करणारी आईच असते, एका अर्थाने पोरगी म्हणजेच काळजी करणारी आईच असते, पोटाचा गोळा देणारी. कहाणी फार वेगळी असते, कहाणी फार वेगळी असते. धन्यवाद. सर्वप्रथम कवितेचा शीर्षक सांगायचं आहे ते, कवितेचा शीर्षक काय आहे ते. यानंतर कुमारी सलोनी आढाऊ. कुमारी मी BA फर्स्ट इयरची आहे. आज कवी संमेलनासाठी मी तुम्हाला छोटीशी कविता म्हणून दाखवणार आहे. शब्द शब्द जोडता जोडता मनाचा आकाश उघडता, वेदनेच्या राखीतून हे आशेचं फुल उमलतं. कधी शेतकऱ्याच्या घामात सोनं पिकत
फक्त शब्दांनी कधी आईच्या ओव्यातून संस्कार वाहतात हळूच म्हणावे. शब्द तलवारावर बनतात कधी अन्यायावर घाव घालायला, तर कधी ते शब्द बनतात जखमा अलगद भरायला. कवी म्हणजे आरसा समाजाचा, सत्य दाखवणारा निर्भीड, हसत रडत शब्दातून माणुसकीचा देतो संदेश थेट. आज या कवी संमेलनात एकच स्वप्न घेऊन आलोय, शब्दांनी माणूस जोडावा. ही कवितेची मी मांडतो. थँक्यू. विद्यार्थ्यांना सूचना आहे, त्यांनी स्वतः निर्मित केलेली कविता म्हणायची आहे. बरोबर आहे? मोबाईलवर पाहून म्हणायचं नाही, नाहीतर नेटवर तर खूप. त्यानंतर दीपाली सावले, कुमारी दीपाली सावले. दीपाली सवले, मी BA फायनलची विद्यार्थिनी. माझं कवितेचं शीर्षक आहे मुलाचं आईवरचं संशय. धपाधप पाय आपटत आपटत जातो ना घरी, धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं. धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं. तिने सांजेची वेळ रात्र झाली नव्हती, आई अशीच देवासमोर दिवा लावत होती. तिने सांजेची वेळ रात्र झाली नव्हती, आई अशीच देवासमोर दिवा लावत होती. जगासमोर जे चालत नव्हतं ते घरी मात्र चाललं, जगासमोर जे चालत नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं. बाहेर जे बोलता येत नव्हतं लेकरू आई समोर बोलतं. जगामध्ये जे चालत नव्हतं घरामध्ये मात्र चाललं, बाहेर जे बोलता येत नव्हतं लेकरू आई समोर बोललं. म्हणाली खोटाटी आहेस तू, खोट्या मार्गावर चाललीस. म्हणाली खोटाटी आहेस तू, खोट्या मार्गावर चाललीस. आजपर्यंत माझ्याशी तू खोटीच बोललीस. म्हणाली खोटाटी आहेस तू, खोट्या मार्गावर चाललीस. आजपर्यंत तू माझ्याशी खोटीच बोललीस. म्हणाला खोटाटी आहेस तू आई, खोट्या मार्गावर चाललीस. आशीर्वाद देताना काय म्हणतेस, आशीर्वाद देताना काय म्हणतेस की माझं काहीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच वाईट घडणार नाही. आशीर्वाद देताना म्हणतेस की माझं काहीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट घडणार नाही. आई पासून काही लपतंय का, आईपासून काही लपतंय का. तिच्या लक्षात आलं, तिने बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं. आईपासून काही लपतंय का, तिने बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं. हुंडक्यांमधून वाट काढत पाणी पोटात आवलं, हुंडक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं. आई म्हणाली आता सांग तुला काय झालं, आई म्हणाली आता सांग तुला काय झालं. तो म्हणाला आता हा अनुभव आपल्याला सतत येत असतो. तो म्हणाला आई लोक विचित्र झालेत फार, आई लोक विचित्र झाले फार, सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार. तो म्हणाला आई लोक विचित्र असतात फार, सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार. त्यांच्या त्या आश्वस्त नजरा मला कळतात, त्यांच्या त्या अस्वस्थ नजरा मला कळतात, जाणवत मला माझ्यावर ते खूप खूप चढतात. त्यांच्या त्या अस्वस्थ नजरा मला कळतात, जाणवत मला माझ्यावर ते खूप खूप चढतात. बरं माझ्याविषयी माझ्याच माघारी लोकांजवळ बोलतात, बरं माझ्याच विषयी माझ्याच माघारी लोकांजवळ बोलतात. मी पुढे जातो ना माझ्या का पोटात यांचा कळ, मी पुढे जातो ना मग माझ्याविषयी काय यांचा पोटात कळ. बरं वाईट याचं वाटतं की या वाईट लोकांचा संग झालंय आणि मी वाईट नसून त्यांनी मलाच बाजूला केलंय, आणि मी वाईट नसून त्यांनी मलाच बाजूला केलंय. आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच कळला नाही. आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच कळला नाही. मी तुला काय झालं म्हणाली तू त्याचा त्रास
सांगितला? आई म्हणाली, बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला, मी तुला काय झालं म्हणाली, तू त्याचा त्रास सांगितला. मी सोडून दे ना मग, तुझ्यावर ते रुसताय काय हसताय? अरे सोडून दे ना मग, ते तुझ्यावर हसताय की रुसताय? कारण तुझा पूर्ण करण्याची स्वप्न ही तुझ्याच डोळ्यांनी दिसतंय, कारण तुला पूर्ण करण्याची स्वप्ने हे तुझ्याच डोळ्यांनी दिसतंय. बरं एवढं. धन्यवाद. कुमारी राणी कविटकर आहेत का? कुमारी राणी कविटकर, ठीक आहे. पूजा मालदुरे, पूजा मालदुरे आहेत का? पूनम मोहिके, चला. माझे नाव पूनम उईके, मी BA सेकंड इयरची विद्यार्थिनी. माझे कवितेचे शीर्षक आहे आई वडील व गुरु. आई वडील जीवन असतात, गुरु यशाचा मार्ग असतो. आई वडील जीवन असतात, गुरु यशाचा मार्ग असतो. जगात यांच्याहून मोठा देव नसतो, यांच्याहून मोठा देव नसतो. आई वडील चालणं शिकवितात, तर गुरु जगणं शिकवितो. आई वडील गुरूंचा मान ठेवा, हाच मोठा सन्मान, हाच मोठा सन्मान. या जगाच्या पाठीवर आपण मातीची मूर्त आहोत. गुरु हा शिल्पकार असतो, गुरु हा शिल्पकार असतो. आई वडील गुरु हे जगातील पहिले दैवत, यांचे ऋण अपार, यांचे ऋण अपार. आई वडील जीवन असतात, तर गुरु यशाचा मार्ग असतो. आई वडिलांचा विश्वास, गुरूंचे प्रोत्साहन असावा, तोच व्यक्ती प्रत्यक्ष यशस्वी असतो, यशस्वी होतो. आई वडील जीवन असतात, गुरु यशाचा मार्ग असतो, यशाचा मार्ग असतो. आयुष्य संपविणं ही प्रथा नाही, कोणतीही गोष्ट ही अशक्य नसतं. प्रयत्नांना प्रोत्साहन मिळावा, हाच तर खरा उद्दिष्ट असतो, हाच तर खरा उद्दिष्ट असतो. आई वडील जीवन असतात, गुरु यशाचा मार्ग असतो. आई वडील जीवन असतात, गुरु यशाचा मार्ग असतो. जगात यांच्याहून मोठा देव नसतो, देव नसतो. धन्यवाद. कुमारी प्रियांशी कुशवा, प्रियांशी कुशवा. आणि मी BA फर्स्ट ईयरची विद्यार्थिनी. बस तू ही है इस दुनिया में, तुझसा है कोई और कहाँ. बस तू ही है इस दुनिया में, तुझसा है कोई और कहाँ. अगर हो ना भरोसा बस मैं तो, तू भी यहाँ और मैं भी यहाँ. तेरे हुंकार में वो दम है, सारी दुनिया भी थम जाए. खुद पर हो विश्वास अगर, एक पल क्या वक्त बदल जाए. खुद पर हो विश्वास अगर, एक पल क्या वक्त बदल जाए. जीवन में सजे हैं कुछ सपने, हर हाल में पूरे करने हैं. जीवन में सजे हैं कुछ सपने, हर हाल में पूरे करने हैं. सागर के नीचे मोती वो रखने हैं तो रखने हैं. घेरा हो हजारों मुश्किलों का, घेरा हो हजारे मुश्किलों का, मेहनत के आगे झुकने हैं. सूरज पर छाए बादल भी एक ना एक दिन तो छटने हैं. क्या हुआ, क्या हुआ नहीं या हो ना सका, क्या हुआ नहीं या हो ना सका, ऐसा कुछ ढूंढ के तो लाए. खुद पर हो विश्वास अगर, एक पल क्या वक्त बदल जाए, एक पल क्या वक्त बदल जाए. सब कुछ तो करना आसान है, सब कुछ तो करना आसान है, रोके क्यों कोई आज भला. झुके हैं, झोंके में छिपा है एक तूफान, वैसे ही मुझ में जोश भरा. हो वक्त का पहरा मुझ पर, क्यों हम वक्त से आगे रहते हैं. धरती पर तू यूं तो चले हैं, पर आसमान में रहते हैं. कहते हैं सब कुछ किस्मत है, कहते हैं
खुशकिस्मत है तू खुद ही फरिश्ता बन जाए। खुद पर हो विश्वास अगर, एक पल क्या वक्त बदल जाए, एक पल क्या वक्त बदल जाए। बस तू ही है इस दुनिया में, तुझसा है कोई और कहाँ। अगर हो ना भरोसा बात में तो तू भी यहाँ और मैं भी यहाँ। धन्यवाद। त्यानंतर कुमारी नंदिता माल। गिरना भी अच्छा है, औकात का पता चलता है। बढ़ते हैं जब हाथ उठाने को, अपनों का पता चलता है। जिन्हें गुस्सा आता है वो लोग सच्चे होते हैं। मैंने झूठों को अक्सर मुस्कुराते हुए देखा है। सीख रहा अब मैं भी इंसान को पढ़ने का हुनर। सुना है चेहरों पे किताबों से ज़्यादा लिखा होता है। थँक यू। कविता जी लिहिलेली आहे ती आणून द्यायची आहे, कॉलेज मॅगझिनमध्ये प्रकाशित करण्यात येईल। आणि या व्यतिरिक्त ज्यांना आपल्या कविता द्यायच्या आहेत त्यांनी सुद्धा आपल्या कविता लिहून आणून द्यायच्या आहेत। आपले लेख हिंदीमध्ये, मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये, उर्दूमध्ये या ज्या लँग्वेजमध्ये देता येईल ते कॉलेज मॅगझिनसाठी द्यायचे आहे। त्यानंतर कुमारी साक्षी विश्वकर्मा। आज मैं आपके सामने एक कविता सुनाने वाली हूँ जो मैंने खुद लिखी है, तो कुछ भूल हो जाए तो माफ कर देना। जिस बच्चे को रोता हुआ देख दुनिया उससे मुंह मोड़ लेती है, उसे माँ अपने सीने से लगाकर हिम्मत और सहारा देती है। अपने बच्चों को गले से लगाकर जो उनका दुख समझती है वो माँ होती है। जिसे अपने से ज़्यादा अपने बच्चों की चिंता रहती है वो माँ होती है। जो अपना पूरा जीवन अपने बच्चों को समर्पित करती है वो माँ होती है। जो अपने बच्चों को 9 महीने अपने कोख में रखती है और कोई शिकायत नहीं करती, वो सिर्फ माँ होती है। उन 9 महीनों के दर्द के अलावा हमारे जन्म से लेकर उसकी आखिरी सांस तक हमारी सेवा करती है, हमारे कटु शब्द सुनती है, सहती है, फिर भी वह पीड़ा हम तक पहुँचने नहीं देती। माँ के बारे में लिखना हो तो पन्ने खत्म हो जाएंगे पर किस्से नहीं। माँ के बारे में लिखना हो तो पन्ने खत्म हो जाएंगे पर किस्से नहीं। फिर भी उसी माँ को बड़े होकर कुछ बच्चे कहते हैं, तुमने किया है क्या है हमारे लिए। जब यही बात सुनकर उसकी आँख भर आती है, जब यही बात सुनकर उसकी आँख भर आती है तो बुरा लगता है। पर इतना होने के बावजूद भी वह अपना काम, त्याग और अपने बच्चों के प्रति उसका प्रेम नहीं बदलने देती। वो सिर्फ माँ होती है, वो सिर्फ माँ होती है। धन्यवाद। त्यानंतर आरशिया खान, MSc 1 केमिस्ट्री। महफिल में हमको यूँ बुलाने का शुक्रिया, महफिल में हमको यूँ बुलाने का शुक्रिया। ये फूल, ये गुब्बारे, ये महफिल सजाने का शुक्रिया। हम आपके दिल में रहते हैं ये तो हम जानते थे, हम आपके दिल में रहते हैं ये तो हम जानते थे, मगर यूँ इस तरह से ये एहसास दिलाने का शुक्रिया। Good afternoon everyone. I am Arshia Khan from MSc first year student, Department of Chemistry. मेरी ये कविता महोदय मैंने खुद लिखी है जो कि मेरे कॉलेज लाइफ के एक्सपीरियंस से है। तो शुरू करते हैं। थोड़ी मुस्कुराहट, थोड़ी यादें और बहुत सारी फीलिंग्स के साथ शुरू करते हैं मेरी कॉलेज की दास्तान। तो अर्ज किया है, ये कॉलेज है जनाब, ये कॉलेज है जनाब, यहाँ इरादे रोज बनते हैं। ये कॉलेज है जनाब, यहाँ इरादे रोज बनते हैं। अटेंडेंस देखकर उसी दिन टूट जाते हैं। अटेंडेंस का नाम आने पर सारे चुप हो जाते हैं। अटेंडेंस का नाम आने पर सारे चुप हो जाते हैं और नाम पुकारते ही कुछ लोग यस सर बन जाते हैं। नाम पुकारते ही कुछ लोग यस सर बन जाते हैं। ये कॉलेज है जनाब, यहाँ ऐसी बातें होती रहती है। और दोस्त वो होते हैं जो नोट्स तो नहीं देते लेकिन ज्ञान जरूर देते हैं। ये कॉलेज है जनाब, यहाँ ऐसे मुफ्त के ज्ञानी रोज मिलते हैं। ये कॉलेज है जनाब, यहाँ मुफ्त के ज्ञानी मुफ्त में मिलते हैं। एक्सटर्नल हो या इंटरनल डर सबको लगता है, एक्सटर्नल हो या इंटरनल डर सबको लगता है, पर टॉपर वही होता है जो कहता है कुछ नहीं पढ़ा पर
सारे नंबर ले जाता है। एग्जाम आने पर माहौल बदल जाता है, जो कभी किताब ना खोले वो गाइड बन जाता है। एग्जाम आने पर माहौल बदल जाता है, जो कभी किताब ना खोले वो गाइड बन जाता है। एग्जाम आने पर माहौल बदल जाता है, जो कभी किताब ना खोले वो गाइड बन जाता है। और पेपर खत्म होते ही सबको सब याद आता है। पेपर खत्म होते ही सबको सब याद आता है, अरे ये तो आता था, अरे ये तो आता था। ये जुमला हर साल दोहराया जाता है, ये जुमला हर साल दोहराया जाता है, क्योंकि एग्जाम में वो आता है जो हम पढ़ते नहीं हैं, और एग्जाम में वो आता है जो हम पढ़ते नहीं हैं, और हम वो पढ़ते हैं जो एग्जाम में आता ही नहीं है। फिर भी थोड़ी देर के बाद चेहरे पर मुस्कुराहट आ जाती है, थोड़ी देर के बाद चेहरे पर मुस्कुराहट आ जाती है। ये कॉलेज है जनाब, यहाँ जिंदगी ऐसे ही चलती जाती है। कॉलेज की जिंदगी बड़ी निराली होती है, कॉलेज की जिंदगी बड़ी निराली होती है। सुबह की नींद और घड़ी की लड़ाई रोज वाली होती है। कॉलेज की नींद और घड़ी की लड़ाई रोज वाली होती है। कॉलेज की नींद और घड़ी की लड़ाई रोज वाली होती है। कोई बस रोज वाली होती है, और घर से निकलते हैं तो सब लगते हैं बड़े सीरियस। घर से निकलते हैं तो लगते हैं बस सब बड़े सीरियस, पर गेट पार करते ही चेहरे अपने आप बदलने लगते हैं। ये कॉलेज है जनाब, यहाँ यादें रोज बनती है। एक कॉलेज है जनाब, यहाँ यादें रोज बनती है। क्लासेस शुरू होती है समय से सिर्फ कागजों में, क्लासेस शुरू होती है समय से सिर्फ कागजों में, क्लासेस शुरू होती है समय से सिर्फ कागजों में। असल में आधी क्लास होती है रास्तों में। कोई बस में अटका, कोई ऑटो में फंसा, अटेंडेंस के डर से हर कोई थोड़ा सा हंसा। ये कॉलेज है जनाब, यहाँ ऐसी बातें हर रोज कॉमन होती है। ये कॉलेज है जनाब, यहाँ ऐसी बातें हर रोज कॉमन होती है। फिर भी यही सच है, फिर भी यही सच है इन्हीं मस्ती के बीच, फिर भी यही सच है इन्हीं मस्ती के बीच हम जिंदगी के बड़े बड़ी सीख जाते हैं। इन्हीं मस्ती के बीच हम जिंदगी की बड़ी बड़ी सीख जाते हैं। ये कॉलेज है जनाब, ये कॉलेज है जनाब, यहीं से हम जिम्मेदार होने की ट्रेनिंग लेते हैं। ये कॉलेज है जनाब, यहीं से हम जिंदगी जीने की जिम्मेदार बनने की ट्रेनिंग लेते हैं। तो आइए हंसकर इस जिंदगी को अपनाएं, आइए हंसकर इस जिंदगी को अपनाएं, क्योंकि यही पल है जो सबको बहुत याद आए, यही पल है जो सबको बहुत याद आए। एक कॉलेज की छोटी सी मेरी कहानी है, ये कॉलेज की छोटी सी मेरी कहानी है, बस यादों में रह जानी है, बस यादों में रह जानी है। असल में ये हम सब की कहानी है, असल में ये हम सब की कहानी है, बस थोड़ी सी मेरी जुबानी है। थैंक यू, थैंक यू। त्यानंतर माझे नाव समृद्धी रंजित गायके, मी 11वी सायन्सची विद्यार्थिनी। आज मी तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहे। ही कविता स्वरचित आहे। माझ्या कवितेचे शीर्षक बाबा म्हणजे। बाबा म्हणजे माईची फुंकर, मुलाबाळांचा करतो तो सांभाळ। बाबा दिव्यामधली ज्योती, आहे शिंपल्यातला मोती। बाबा आनंदाची शिदोरी, आहे अमृताची वाणी। बाबा छत्रछायेची सावली, त्याच्या घरी सुखाने नांदतात मुली। बाबा घराचा उंबरठा, जो देतो घराला शोभा। बाबा घराचा खांब, जो देतो आधार ठाम। बाबा चंदनाची उटी, आहे दुःखावरची जडीबुटी। बाबा काय सांगू तुमची महती, जन्मोजन्मांतराचे आम्ही सर्व आहोत तुमची ऋणी। धन्यवाद। शिक्षकेतर कर्मचारी तुषार चिखले हे आपली कविता सादर करणार आहेत। चला। आमच्या तुषार चिखले भाऊंच्या भावना जे आहे ते त्यांच्या शब्दात मी या ठिकाणी व्यक्त करतो। कवितेचं नाव आहे आपुलकीची कविता। कवितेचं नाव आहे आपुलकीची कविता। कधी हसणे असते आपुलकीचे, कधी हसणे असते अजून हसणे असते नव्या नवरीचे। अनेकदा फिदा होतात ते, अनेकदा फिदा होतात ते तारकांच्या हास्यावर।
तर काही जण हसतात ते इतरांच्या कमतरतेवर, तर काही जण हसतात ते इतरांच्या कमतरतेवर. आपण अनेकदा स्मितहास्य करतो, आपण अनेकदा स्मितहास्य करतो ते आपली माणसे भेटल्यावर. काही वेळा समाधान वाटते ते आपल्यामुळे, काही जण आनंदाने हसल्यावर, काही जण आनंदाने हसल्यावर. झऱ्यांचे असते ते खळखळून हसणे, झऱ्यांचे असते ते खळखळून हसणे, पक्ष्यांचे असते ते गात गात हसणे. झऱ्यांचे असते ते खळखळून हसणे, पक्ष्यांचे असते ते गात गात हसणे. आपण अनेकदा म्हणतो की लोक विनाकारण हसतात, आपण अनेकदा म्हणतो की लोक विनाकारण हसतात, पण ते असे कोण म्हणतात की हसायला कारणेच लागतात, हसायला कारणेच लागतात, हसायला कारणेच लागतात. कवी आहेत, नवोदित कवी आहेत श्री तुषार भाऊ चिखले. तर आपली कविता सादर करणार आहे. मी माझ्या कॉलेजच्या वयात असताना प्रेमाचे 2 शब्द हे कविता संग्रह आहे, त्यातल्या ह्या कविता आहे. पहिली कविता, जसं मी तुमच्या वयाचं होतो, साहजिक असते जेव्हा आपण कॉलेजमध्ये असतो. मला थोडं डिटेलमध्ये घ्यायचं होतं, परंतु आता वेळ कमी असल्या कारणाने मी त्या मागे लागत नाही, फक्त थोडासा त्याचा एक सारांश देतो की तुमच्या वयाचं असताना साहजिक असते, हे वयच असं असते की त्या वयात आपण कोणाच्या ना कोणाच्या प्रेमात पडत असतो. आणि मग जेव्हा प्रेमात आता ठीक आहे, आता मुलांचा जो काही आहे, काय म्हणतो आपण त्याला, डेअरिंग म्हणू, हिंमत म्हणू, ह्या तर खूप आहे. म्हणजे आता आमच्यासारखं नाही, आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा मुली दिसले की आमचे पाय थरथरायचे, हात कापायचे. आणि परंतु कसं असते, प्रेम जेव्हा होतं तेव्हा मग त्याला भावना निर्माण होतात, भावनेतून शब्द येतात, शब्द ते आपण कोणापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून ते कागदावर येतात, आणि कागदावर आल्यानंतर त्याची कविता होते. आता ह्या ज्या कविता आहेत, छोट्या कविता आहेत, चारोळ्या आहेत, 4-4 वाक्याच्या असतात, तर त्या मी तुमच्यासमोर सादर करतो. असंच एका मुलीवर प्रेम झालं आणि मग असं वाटायचं आहे की तिने आपल्याकडे बघायला पाहिजे, आपल्या भावनांना समजायला पाहिजे. म्हणून मग पहिली कविता म्हणजे लिहिण्यात आली किंवा निर्माण झाली असं म्हणू शकतो आपण. अशीच एकदा तुझी नजर, अशीच एकदा तुझी नजर माझ्या नजरेकडे वळावी, आणि माझ्या डोळ्यांची भाषा तुझ्या डोळ्यांना कळावी. त्यानंतर मग कसं झालं की साहजिकच आहे की प्रेम म्हटलं की मन तिच्या मागेच असते. त्यामुळे नंतरची कविता एक तयार झाली अशी की आजकाल मनही माझं मला त्रास द्यायला लागलं, आजकाल मनही माझं मला त्रास द्यायला लागलं. जी वाट तुझ्याकडे जाते त्या वाटेनं जायला लागलं, जी वाट तुझ्याकडे जाते त्या वाटेनं जायला लागलं. मला काही कळत नाही मला काय होतं. आणि जेव्हा आपण कोणाच्या प्रेमात असतो तेव्हा नेहमी त्या समोरच्या व्यक्तीचंच नाव आपल्या तोंडात असते. ठीक आहे, मला काही कळत नाही मला काय होतं, काही बोलायला गेलो की ओठावर तुझंच नाव येतं, काही बोलायला गेलो की ओठावर तुझंच नाव येतं. आता हिंमत होत नव्हती, पण वाटत होतं की जाऊन प्रपोज करावं किंवा असं. तर परंतु कसं होत होतं की तिथे गेल्यानंतर पूर्ण हिंमत व्हायची नाही, म्हणून ही कविता लिहिण्यात आली. तुला सर्व सांगायचं म्हणून मी रोजच ठरवून येतो, तुला सर्व सांगायचं म्हणून मी रोजच ठरवून येतो. तू समोर आलीस की ओठावरचा शब्द ओठावरून परत जातो, ओठावरचा शब्द ओठावरून परत जातो. शब्द ओठावर येऊन मी कितीदा अडलोय, शब्द ओठावर येऊन मी कितीदा अडलोय. कसं सांगू मी तुझ्या प्रेमात पडलोय, कसं सांगू मी तुझ्या प्रेमात पडलो. आता ते असते ना, जेव्हा आपण प्रेम करतो तर आपल्याला वाटतं की समोरच्याने पाहायला पाहिजे, परंतु कसं असते
तिची मैत्रीणच आपल्याकडे पाहते, तीच हसते. आणि मग त्यासाठी एक कविता. कळत नाही मला का तिची मैत्रीण हसते. कळत नाही मला का तिची मैत्रीण हसते. जिच्यावर मी प्रेम करतो ती मात्र दूर बसून बघते. कसं जमतं ग तुला जवळ आली की गप्प राहणं. कसं जमतं ग तुला जवळ आली की गप्प राहणं. लांबून मात्र आतुरतेनं पाहणं. मैत्रिणींच्या घोडक्यातून 5 मिनिटं आहे ना मॅडम, 5-10 मिनिटं चालेल ना. मैत्रिणींच्या घोडक्यातून तुझं मला ते पाहणं. मैत्रिणींच्या घोडक्यातून तुझं मला ते पाहणं. जसं डोंगर दऱ्यातून शांत नदीचं वाहणं. तुझ्या स्वभावाची ही कमाल आहे. मनात प्रेम मुखावर तणाव आहे. आता कसं असतं माहिती आहे, आता आपण प्रेम करतो तेव्हा असं वाटतं की समोरचं आपल्याशी बोलत आहे, किंवा म्हणजे ते बोलत जरी नसलं तरी असं भावना वाटतात आपल्याला. तर तुझ्या अबोल राहिल्याने मला किती त्रास होतो. तू नुसतं उसासा टाकला. उसासा माहिती आहे ना? उसासा नाही माहिती मॅडम? उसासा काय असते? श्वास टाकला. तू नुसतं उसासा टाकला तरी बोलण्याचा भास होतो. माझं मनही आता माझा शब्द पाळत नाही. अन तुला भेटण्याचं तो काही केल्या टाळत नाही. हे बंद करायच्या टाळ्या आहे का? आता कसं असतं, आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होता तेव्हा मोबाईल वगैरे तर नव्हते आमच्याकडे. जर काही असं बोलायचं असलं तर काय फोनवरूनच बोलायचं असतं, म्हणजे बोलत होतो किंवा फोन करायचा कोणाच्याकडे. तर त्यातून एक कविता झाली. तुझ्या घरी फोन केला की बाहेर गेली हेच उत्तर येते. अगं सांग ना मला सोडून आणखी कोणाकोणाला वेळ देते. तुझ्या घरी आलो की तुझे बाबाच बाहेर येतात. अगं सांग त्यांना जावायला असे का त्रास देतात. तुझ्या घरासमोरून फिरताना तू कधीच नाही दिसली. पण गैरसमज करून तुझ्या घरासमोरचीच पोरगी फसली. आता ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय म्हणतो त्याला, प्रपोज करण्याची हिंमत तर कधी झाली नाही. ते प्रेम शेवटपर्यंत मनातल्या मनात राहिलं आणि ते पुस्तकाच्या द्वारे बाहेर निघालेलं. बस हे पुस्तक ज्याच्यावर लिहिलं त्यालाही अजून माहीत नाही ते पुस्तक त्याच्यावर लिहिलेलं आहे म्हणून. ठीक आहे. प्रेमाचे हे दोन शब्द आता मी कुणालाही सांगणार नाही. तू माझी नाही तर मीही कुणाचा होणार नाही. पण झालो आहे मी कुणाचा. तू माझी नाही तर मीही कुणाचा होणार. आता तुझ्या आठवणींच्या खोलीत मी जास्त काही शिरत नाही. कारण त्या आल्या की मग मीही माझा उरत नाही. शेवटी एक कविता सांगतो आणि माझं संपवतो. परंतु विद्यार्थ्यांकरिता मी नवीन आताचे विद्यार्थी आहे त्यांच्याकरिता एक कविता लेटेस्ट केलेली आहे, ती म्हणायची आहे. माझं संपवतो. माझं सर्वस्व मी तुलाच
माझं सर्वस्व मी तुलाच पाहिलं, पण ते सांगायचं मनातल्या मनातच राहिलं, ते सांगायचं मनातल्या मनातच राहिलं. एक मुलांसाठी एक कविता आहे, 2 मिनटं. नवीन मुलांसाठी जे हताश होतात, जर एखाद्या मुलीने नाही म्हटलं तर त्यांच्याकरता. ती नाही म्हणाली म्हणून हताश व्हायचं नसतं. ती नाही म्हणाली म्हणून हताश व्हायचं नसतं. येतात संधी पुन्हा संधीला साधून घ्यायचं असतं. येतात संधी पुन्हा संधीला साधून घ्यायचं असतं. भेटली जरी एखादी तिच्यावर प्रेम करायचं असतं. प्रेमात जे मिळतं ते स्वीकार करायचं असतं. ती नाही म्हणाली म्हणून हताश व्हायचं नसतं. नसते रे प्रेम कुणाचे कुणावर इतके की त्यासाठी मरण पत्करायचं असतं. आयुष्य हे आपल्यासाठीच जगायचं असतं. ती नाही म्हणाली म्हणून हताश व्हायचं नसतं. मस्त खायचं, मस्त प्यायचं, आनंदी राहायचं असतं. तू नाही तो और सही हे गाणं गायचं असतं. भूतकाळात न रमता भविष्याकडे बघायचं असतं. ती नाही म्हणाली म्हणून हताश व्हायचं नसतं. आणि एक शेवटची कविता, प्रेमाचं जे असतं ना, आपलं प्रेम जर कोणावर झालं तर ते कोणाला सांगायचं नसतं. ठीक आहे, ते आपलं मनातल्या मनातच ठेवायचं असते. त्यासाठी एक प्रेमाच्या ह्या गोष्टी मनातच ठेवायच्या असतात. चार चौघात सांगून तिचा अवमान करायचे नसतात. धन्यवाद. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आठवणी. मन माझं बहरू दे, प्रफुल्लित होऊन फुलू दे. तुझ्या मनात माझ्या आठवणी ओंजळ घालून बहरू दे. निसर्गाची ही प्रक्रिया, तुझ्या आठवणीची किमया सर्वांना सर्वत्र या जगात कळू दे. तू माझी एक आठवण, किती करायची त्याची साठवण. जणू पांढऱ्या शिंपल्यातला मोती, पाण्याहून पवित्र, सूर्यापेक्षा प्रकाशित, जणू कोळशातला हिरा. तुझ्या आठवणीमध्ये प्रेमाचा गंध, त्याचा सुगंध सर्वत्र दरवडू दे. तुझे मन माझे झाले, सर्वत्र या जगाचे प्रफुल्लित झाले. जणू चांदण्याचा प्रकाश, चंद्राहुनी तेज, त्याचा एक प्रतिबिंब म्हणजे सर्व जग. तू सर्वत्र जगाहुनी तेज, तुझा एक अंश म्हणजे सर्व जगाचा वंश. तू या पृथ्वी तलावावरील सर्वात मोठी भेट. तू एक आठवण, अजून किती करायची तुझी सांत्वन. धन्यवाद. सूरज कोकाटे आपली कविता सादर करतात. हॅलो. प्रेमाचीच कविता. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चुकून माफ करा, थोडा जुना ताम ऐन व्हॅलेंटाईनच्या दिवशी काय सांगू तुम्हाले, तिले घेऊन गेलो मी सिटीमध्ये घुमाले. ऐन व्हॅलेंटाईनच्या दिवशी काय सांगू तुम्हाले, तिले घेऊन गेलो मी सिटीमध्ये घुमाले. विचार केला दुपारचा शो पाहून घ्या आणि मागे मस्त बसून कोल्ड्रिंक पण प्या. तिकीट काढून मग आम्ही टॉकीजात गेलो आणि मागे बसून आम्ही मस्त थम्सअप ही प्यालो. पिक्चर होता मोहब्बते, शाहरुख खान. पिक्चर होता मोहब्बते, टॉकीज होती प्रेम
अन बरोबर साधला होता माया गेम. ती दिसे ऐश्वर्या अन मी शाहरुख. ती दिसे ऐश्वर्या अन मी शाहरुख आणि मनामध्ये चालू होती माया धूक धूक. मनात म्हटलं एकदा ओळखीचा दिसन टॉकीचा पिक्चर पाहायला गेलो आणि हमेशा असं होते कोणी ना कोणी दिसतेच. मनात म्हटलं एखादा ओळखीचा दिसन आणि घरी गेल्यावर बाप मले लई पिसन. कसा बसा राजे हो इंटरव्ह्यू झाला, कसा बसा राजे हो इंटरव्हल झाला आणि तिथून आमच्या स्टोरीमध्ये एक विलन आला. लाईट सुरू झाल्यावर मी लपत होतो तोंड, तोही मला पाय मी दिले. तर लाईट सुरू झाल्यावर मी लपत होतो तोंड आणि विचार करून मला येत होती भोंड म्हणजे चक्कर येणे. बाजूच्या सीटवर बसला होता बाब्या, तो मला दिसला आणि मायाकडे पाहून तो मुरू हसला. म्या म्हटलं बैठा तोंड्याचं पाय कसा हसते आणि काय माहीत कोण्या पावडरने हा तोंड घासते. त्याले पाहून मग मी जरा लपो, कधी कधीच्या खांद्यावर झोपो तोंड लपो. तो हसला की मग माझ्या जाग्यावरच फाटे आणि मले तर तो मोहब्बतेचा अभितापच वाटे. त्याच्याकडे म्या जेव्हा निरखून पाहिलं, माये जिथं होतं तिथंच सगळं राहिलं. तोही मले भेट जाय मीही त्याले भेव आणि टॉकीजमध्ये आम्ही दोघं लपून चिप्पी खेळू. नंतर चांगलं निरखून पाहिलं तर दादानं वहिनी सोडून आणली होती साई. आणि मग राजा माई कॉलर झाली टाई. मनात म्हटलं राजा तू येले फालतूच भेला, आणि घोड त्या मशीननं कसा काय केला. तेव्हापासून राजा हो दादा मला एवढा भे आणि दर महिन्याला 500ची नोट तो चुपचाप आणून दे. आता हे सगळं आम्हाला होतं, पण हे सर्व पाहून आमच्या हिचा मूड खराब झाला. बयकला आणि हिच्या डोक्यात राजा हो भलताच विचार झळकला. मले म्हणे तुमचं असंच करत असाल आणि आज माझ्यासोबत बसले, उद्या दुसरी सोबत बसाल. माय म्हणाले राजो हे पटला नाही पुरावा आणि आमच्या दोघांमध्ये निर्माण झाला दुरावा. प्रेमाचं गाढभाऊ विश्वासावर चालते आणि विश्वास नसेल तर मग डगमग घालते. तर तिथंच एंड होऊन गेला व्हॅलेंटाईनच्या दिवशी. त्यानंतर चिखले मॅडम. सर्व महामानवांना या ठिकाणी वंदन करते. अतिशय आनंदित आणि हर्षोल्लासामध्ये तुम्ही या ठिकाणी या काव्यसंमेलनाचा आस्वाद घेत आहात. कारण कविता म्हणजे भावभावनांची अभिव्यक्ती असते. कवीच्या मनाला जे भावतं, कवीच्या उरात आणि मनात जे असतं ते ओठांच्या माध्यमातून शब्दांच्या रूपाने अभिव्यक्त होत असतं. आणि ही अभिव्यक्तीची साधना म्हणजे कविता असते. ती प्रत्येकाने आपापल्या परीने या ठिकाणी अभिव्यक्त केली. अगदी इखे सरांनी आपलं प्रेम व्यक्त केलं. आणि मला माहित आहे तुम्ही या वयामध्ये जे बसलेले आहात, तर त्यामुळे अगदी तुमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या आणि अतिशय आवडणाऱ्या अशा त्या कविता होत्या. अर्थात या ठिकाणी सूरज आणि इखे सर जे आले त्यांनी जी आपल्या मनातली अभिव्यक्ती व्यक्त केलेली आहे ती त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातली असली तरी सुद्धा ती तुमच्या मनापर्यंत सुद्धा पोहोचलेली आहे. कारण कविता म्हणजे असं असतं की ये हृदयीचे ते हृदयी जेव्हा पोहोचतं तेव्हा खऱ्या अर्थानं ती दाद मिळत असते. पण आता मात्र मी जी कविता या ठिकाणी सादर करणार आहे
कारण फार प्रेमावर मला बोलता येत नाही किंवा माझा महाविद्यालयीन अनुभवही तसा नाही. एकंदर व्यक्तिमत्व पाहता फार झालं तर पोरं 13वीच्या पत्रिका आणून द्यायचे, प्रेमपत्रापर्यंत कधीच हे पोहोचलं नाही. 13वीच्या म्हणजे आजोबांच्या वगैरे असल्या तर त्याही भीत द्यायचे, साधे बोलायलाही घाबरायचे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या अनुभवांपासून दूर आहे. आणि म्हणून जी काही एकंदर सामाजिक भावना आहे मित्रांनो, आता शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. आणि आपण ज्या वेळेला गडकिल्ल्यांना भेटी द्यायला जातो त्यावेळेला तिथलं वातावरण जेव्हा पाहतो त्यावेळेला अतिशय दुरावस्था झालेली आहे. आणि इतकंच नव्हे तर मध्यंतरी शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा उभारला गेला आणि तो अगदी हवेमुळे पडला, त्यात तो छिन्न विछिन्न झाला. ज्या राजानं मोघलांच्या घशातून स्वराज्य खेचत आणत आम्हा सगळ्यांना स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून दिलं, त्या शिवाजी महाराजांसोबत आम्ही कसं फितूर झालेलो आहोत ते मी या ठिकाणी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करते आहे. माझ्या कवितेचं नाव आहे आम्ही फितूर नाही राजे. स्वराज्य निर्मिती करणारे राजे, स्वराज्य निर्मिती करणारे राजे, तुम्ही आमच्या उरात आहात, मनात आहात. तुमची आठवण होते प्रसंगी आम्हाला, आम्ही फितूर नाही राजे. तुम्ही मजबूत गडकोट बांधले, तुम्ही मजबूत गडकोट बांधले. आम्ही बघतो तुमचा इतिहास, नुसता बघतच नाही तर किल्ल्यांना भेटी देऊन आम्ही आलो हे कळायला आमची नावंही कोरतो तेथील भिंतींवर, दगडांवर, कारण आम्ही फितूर नाही राजे. 16व्या शतकात किल्ल्यांची स्वच्छता व कचरा व्यवस्थापन करणारा तुमचा इतिहास आम्हाला उभारी देतो. तेच बघण्यासाठी जातो आणि तेथेच आम्ही आलो होतो हे कळावं म्हणून खाऊची कप्ट आणि पाण्याच्या बाटल्या तेथेच ठेवून येतो. पण आम्ही फितूर नाही राजे, मुळीच नाही. आम्ही तुमचं नाव स्मरतो, आम्ही तुमचं नाव स्मरतो, कधी राजकारणासाठी, कधी जाती व्यवस्थेसाठी, तर कधी धर्म कारणासाठी. तेव्हा तुम्ही आठवताच, कारण आम्ही फितूर नाही राजे. राजे तुम्ही गडकिल्ले बांधलेत, राजे तुम्ही गडकिल्ले बांधलेत, ते अजून शाबूत आहे. मग आम्ही काय मागे राहणार? आम्ही तुमचे पुतळे उभारतो. उंचच उंच पुतळे उभारताना तुम्हाला उंचवता उंचवता आम्ही आमचंही कर्तृत्व दाखवतो. घाईघाईत उद्घाटन करत आम्ही राजांना उभारलं या दिमाखात वावरतो, कारण आम्ही फितूर नाही राजे. उभारलेल्या पुतळ्यांचं राजकारण करतो, पण आमचं कितीही प्रेम असलं तरी काय करणार, निसर्गाच्या साध्या धक्क्याने तुमचा पुतळा पडतो. मोगलांना पाणी पाजणारा आमचा राजा हवेच्या झुडक्याने छिन्न भिन्न करतो, पण तरीही आम्ही फितूर नाही राजे. पुतळा कसा पडला, पुतळा कसा पडला याचा शोध घेतो. खूप चर्चा झाडत आमच्या चुकांवर पांघरुण घालतो, कारण आम्ही कितीही बदनाम झालो तरी पुन्हा पुन्हा सुटतो त्याच त्या चुका करण्यासाठी, त्याच त्या चुका करण्यासाठी, कारण आम्ही फितूर नाही राजे. यापेक्षा मोठा पुतळा बांधण्याचा आम्ही पुन्हा आराखडा आखतो. राजे ही बाब संवेदनशील, म्हणून संवेदना गमावून बसलेले आम्ही गतगुमान आमच्या चुका झाकतो. पण खरं सांगू तरी आम्ही फितूर नाही राजे. इंदुलकरांना स्थापत्य तज्ञ म्हणून आम्ही पुजतो. रायगड ज्यांनी बांधला ते इंदुलीकर, त्या इंदुलकरांना स्थापत्य तज्ञ म्हणून आम्ही पुजतो. आणि टिचभर पोटासाठी आमच्याच राजाशी गद्दारी करतो, आणि टिचभर पोटासाठी आमच्याच राजाशी गद्दारी करतो. तरीही आम्ही फितूर नाही राजे, तरीही आम्ही फितूर नाही राजे, आम्ही फितूर नाही राजे. हा आशय गंभीर होता, तो तुम्हाला कितपत कळला माहीत नाही. मात्र यापुढे गडकिल्ल्यांवर जाताना त्या राजांचे गडकिल्ले निश्चितपणे पहा. मात्र त्या राजांनी केलेल्या कार्याचं स्मरण करताना
त्या गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि राजकारण न करता खऱ्या अर्थानं आम्हाला आमचा राजा कळावा ही अपेक्षा. एक छोटीशी कविता सादर करते ही तुमच्याचपेक्षाही माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी आहे. माझ्या ज्या सहकारी शिक्षिका आहेत आणि खऱ्या अर्थानं पुरुष मंडळी आहे, त्यांनाही ती भावना आपल्या सहचरणीपर्यंत पोहोचवता येईल आणि तीच भावना शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करते. अवघ्या कुटुंबाचं तू आभाळ, अवघ्या कुटुंबाचं तू आभाळ, अवघं घर तुझं जग. अगं खरंच सांगते, एक दिवस तरी स्वतःसाठी जग, एक दिवस तरी स्वतःसाठी जग. नवरा म्हणजे आयुष्य, नवरा म्हणजे आयुष्य, मुलं म्हणजे भविष्य. स्वतःच्या जगण्याचं काय, तुला नाही का अस्तित्व? घराचं दुःख तुझ्या पापणीत, घराचं दुःख तुझ्या पापणीत, पण तुझ्या दुःखाचं काय? त्यासाठी किती ओठातून येते शब्दांवरती साय. किती जणांच्या हृदयी फुटतो पाळणा, किती जणांच्या हृदयी फुटतो पाळणा. कितीही राबलीस तरी तुझी छोटीशी चूकही ठरते गुन्हा, तुझी छोटीशी चूकही ठरते गुन्हा. कुटुंबातील अनेकांच्या चुकांवर पांघरूण घालणारी तू, कुटुंबातील अनेकांच्या चुकांवर पांघरूण घालणारी तू, तुझ्या चुकांची उद्धरणी होते. एक दिवस नव्हे, रोजच त्याची उजळणी होते. थकलेल्या घरातील जीवांना हवा असतो थोडा चेंज, थकलेल्या घरातील जीवांना हवा असतो थोडा चेंज. तुझ्या मनाचा विचार करताना यांची का हरवते रेंज? ओठ शिवून दुःख कोणता येईलही, ओठ शिवून दुःख कोणता येईलही, पण भावनांचं काय? म्हणून तुझ्यासाठी तूच हो तुझी माय, म्हणून तुझ्यासाठी तूच हो तुझी माय. आयुष्याला ठिगळ लावून सांधता येईल घर, आयुष्याला ठिगळ लावून सांधता येईल घर. विस्कटलेल्या तुझ्यातील तिला आता खरं तूच आता सावर, खरंच तूच आता सावर. अवघ्यांचं जग होताना, अवघ्यांचं जग होताना तुझ्यातील तूला पारख. स्वची झेप घेत कर स्वतःशी ओळख. खरंच सांगते, एक दिवस तरी स्वतःसाठी जग. अगं अगदी खरं सांगते, एक दिवस तरी स्वतःसाठी जग, एक दिवस तरी स्वतःसाठी जग. धन्यवाद मॅडम. त्यानंतर वानखडे मॅडम, वानखडे मॅडम आपल्या कविता सादर करतील. आज कवी संमेलनामध्ये सगळ्यांनी आपापल्या कविता सादर केल्या. कोणी प्रेमावर केली, कोणी ऐतिहासिक केली, पहिल्या प्रेमावर केली. मी काही कवयित्री नाही आहे, पण मग मलाही वाटलं असं की स्टेजवर यावं आणि 2 ओळी तरी म्हणाव्या. तर विंदा करंदीकर यांचं नाव ऐकलंय कोणी विद्यार्थ्यांमधून? नाही. मराठी विषय कधी सोडला? बरं, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये विंदा करंदीकर हे कवी होऊन गेले, साहित्यिक होऊन गेले आणि त्यांची एक कविता मला भावली. देणाऱ्याने देत जावे. कवी आहे विंदा करंदीकर. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून, हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्याकडून, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगाकडून, वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नांसाठी, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे, पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्याशा भीमेकडून, भरलेलेशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी, तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे.
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत, देणाऱ्याचे हात घ्यावेत. धन्यवाद. नमस्कार. इखे सरांनी आणि कोकाटे सरांनी जेव्हा प्रेम कविता म्हटली तेव्हा तुम्ही सगळेजण लक्ष देऊन ऐकत होतात आणि बाकीच्यांनी सामाजिक असेल, कोणी आपली कॉलेज फक्त प्रेम कविता असली पाहिजे तेव्हाच ते तुम्ही ऐकली. आता बघा, मी पण एक कविता सादर करत आहे आणि ती तुम्हाला किती भावते, पहिले तुमच्या नजरेपुढं कोण उभं राहतं हे मला सांगा, नंतर मी माझ्या कवितेचा तुम्हाला अर्थ सांगेन. जाता जाता कॉलेजमधून भेटतो मला दररोज तो. लागला लाईट. जाता जाता कॉलेजमधून भेटतो मला दररोज तो. असतो कारुण्यमय भाव, डोळ्यात आशेचे किरण, जणू जगण्याचा प्रश्न मिटणार आहे माझ्या कारण. जणू जगण्याचा प्रश्न मिटणार आहे माझ्या कारण. आज नाही उद्या किती दिवस द्यायचे उत्तर. आज नाही उद्या किती दिवस द्यायचे उत्तर. माझी स्थिती त्याची स्थिती असते दोन्ही बरोबर. माझी स्थिती त्याची स्थिती असते दोन्ही बरोबर. किती दिवस करायची आणखी मनाची कत्तल. किती दिवस करायची आणखी मनाची कत्तल. ताणत न्यायचे हृदयाला. रोज तर जळते आहे जिवंतपण. म्हणून हळूच काढते माझ्या पॉकेटला. काढते माझ्या पॉकेटला. सर्व खिसे चेक केल्यावर टाकते त्याच्या झोळीत मिळालेला एक आणा. आता मॅडमनी सांगितलं की मला हा अनुभव नाही आला आणि मला पण हा अनुभव नाही आला, पण नुसतं प्रेम करणारेच बघतात असं नाही. आणि प्रेम काही कोणत्या भाजी सोबत खाता येत नाही, त्यासाठी पैशाची ही गरज असते. आणि फक्त प्रेमासाठी जगायचं नसतं. आणि सरांनी सांगितलं की त्या मुलीनं पाहिलं नाही तर नैराश्य येतं, जीवनात रसच राहिला नाही असे म्हणणारे बरेच पुरुष आहेत. पण असे बरेच मुलं आहेत, पण त्यांनीही समजायचं की आपलं इतकं मन वाईट नाही ते कोणालाही द्यायचं. आणि बघा, कॉलेजमध्ये येताना तुम्ही काहीतरी ठरवून आलेले असतात आणि प्रत्येकाचा उद्देश हा वेगवेगळा असतो. यावरच मी कॉलेजचे दिवस ही एक कविता लिहिलेली आहे. बघा, पुन्हा नाही मिळत कॉलेजचे दिवस, आता जगून घ्यायचं आहे, बरोबर ना? असं बरेच जणांना वाटत असतं. पुन्हा नाही मिळत कॉलेजचे दिवस, असतो करायचा म्हणून प्रत्येक खास दिवस. पुन्हा नाही मिळत कॉलेजचे दिवस, असतो करायचा म्हणून प्रत्येक खास दिवस. खास पण प्रत्येकाचं वेगळं वेगळं.